बाळाला 6 महिने झाले की आता वरचा आहार सुरू करायचा आहे आपल्याला. 6 महिने समाप्त होतात बाळाला आईच्या दुधाबरोबरच वरचा आहार देणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला वरचा आहार घेताना काय करायचं, वेळ लागू शकतो. म्हणजे पहिलं तू चारलं कीच ते खाणार नाही, त्याला सवय लागावं लागेल मग खाईल ते. बाळ नेहमी बाळाला काय करायचं, वेगळ्या वाटीतून जेवण द्यायचं, त्याच्यामुळे तुला प्रमाण कळेल त्या जेवणाचं. आणि बाळाला खेळवत द्यायचं, खेळवत खाऊ घालायचं, म्हणजे प्रोत्साहन. बघ आता कसं खेळायचं, असं खेळू लागलं की एक एक चमचा त्याला चारायचं. बाळाला जेवू घालताना घरच्या माणसांची मदत घ्यायची, म्हणजे तू एकटीच त्याच्या मागं पळत राहिली तर कंटाळून जाते ना कामाने थकून माणूस. आणि बाळ आजारातून उठली की जास्त खाऊ घालणे म्हणजे त्याचं वजन वाढेल. आणि बाळाला भरवताना भांडी स्वच्छ, हात स्वच्छ धुवायचे. आणि वरच्या आहाराबरोबर दूधही पाजणं चालूच ठेवायचं. वरचं द्यायला म्हणा दूध पाजवायचं कमी करू नको. तुला त्याला खाऊ घालायचं असलं की आधी दूध पाजवायचं आणि मग खाऊ घालायचं, म्हणजे कसं होते, दूध यायला तयार सुरू होते ना. आणि 2 वर्ष बाळाला दूध पाजवायचं. अशी मऊ खिचडी करून खाऊ घालायची. मऊ खिचडी कोणते मऊ पदार्थच, जाड असलेलं कोणतं चालू नको. बाळ एका दिवसाला किती खाईल ते, आता पहिल्याने 1-2 चमचेच खा, आणि 7-8 महिने झाले की मग एका दिवसाला असं अर्धी वाटी, असं वाढीत न्यायचं, घट्ट करायचं. पहिलं पातळ मऊशारच चालायचं आणि नंतर थोडं वाढवीत न्यायचं. 9 ते 11 महिने झाले बाळाला की बाळ एका दिवसाला 3 वाट्यावरचा आहार खायला पाहिजे त्याने. म्हणजे काही कशी गरोदर राहिल्यापासून 2 वर्षापर्यंत 1000 दिवस असतात. 2 वर्षापर्यंत तू बाळाला सगळे विटॅमिन हे फळं खाऊ घालायच, मग दवाखाना लागणार नाही, तुम्हाला काहीच बघावं लागणार नाही. 2 महिने आधीपासून काळजी घेतली ना आपण, त्याच्यामुळे आता 2 वर्ष आणखी काळजी घे त्याची. खाऊ घालणं, सगळं भाज्या, दवाखाना नाही.